कधी हसवून, कधी रडवून, कधी चुकून आणि चुकता चुकता शिकवून, बऱ्या वाईट अनुभवातून नवीन बळ देऊन, कडूगोड आठवणी बनून हे वर्ष सरलं, पण सरता सरता आठवण बनून राहिलं. असो, पण या सरत्या वर्षाला निरोप मात्र द्यायला हवा ना. मग आज मी आणि पार्थ या सरत्या वर्षाला एखाद्या चमचमीत चुरचुरीत रेसिपीने निरोप द्यायचं ठरवलं आहे. लॉलीपॉप, चिकनचं नाही, व्हेज लॉलीपॉप. आज एकादशी हो. तर व्हेज लॉलीपॉपसाठी घेतलेत 4 बटाटे उकडून व्यवस्थित मॅश केलेत, ते अर्धी वाटी गाजर किसलेले, अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून घेतलेत, हिरवी मिरची 1 घेतले बारीक चिरून, 1 इंच आलं बारीक चिरून घेतलं आणि 7-8 लसूण पाकळ्या पण चिरून घेतल्यात. आता गॅस पेटवायचा आहे, त्यावर भांडं ठेवलं, तेल टाक बाळा, तेल पण टाकायचं, टाक लवकर. बस बस बस, जास्त तेल चांगलं नाही, मला तर अजिबात नाही आवडत. आता आलं टाक, आता लसूण टाकायची आहे, हिरवी मिरची. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं छान. थोडं आणखी परतलं पाहिजे, त्याचा असा खरपूस झालं पाहिजे ते. मस्त, त्याचा सुगंध पण छान येतोय. आता यात अर्धी वाटी गाजर, उकडलेले मक्याचे दाणे, तर परतून घ्यायचं. हे पण सगळं चांगलं व्यवस्थित परतलं गेलं पाहिजे ते. छान. हा, थोडं आणखी परत. आता उकडलेला बटाटा घालायचा. यात तुम्ही इतर भाज्या पण घालू शकता, जसं शिमला मिरची आहे, हिरवे वाटाणे किंवा आपलं मशरूम पण टाकू शकता. बटाटा व्यवस्थित फोडून घे. आता ते एकजीव करून झालं आहे. आता यात अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हळद. इथे मसाला मी घेतला कमी आहे, कारण हिरवी मिरची ऑलरेडी टाकली आहे म्हणून मसाला कमी घेतला. तुम्हाला तिखट हवं, तुमच्या आवडीनं मसाला टाका. थोडीशी कसुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व एकजीव करायचे. आता 2 मोठे चमचे मैदा घ्यायचा आणि त्यात थोडं थोडं करून असं पाणी घाला. पाणी लागेल आणखी. थोडं थोडं करून घालायचं. छान. आता ह्या गोळ बनवायचा आपल्याला, पातळसर कोट करायचं. ह्या आईस्क्रीमच्या स्टिक घेतल्यात लॉलीपॉप बनवायला. आता हे मिश्रण तळ हातावर घ्यायचं आहे. आधी ते घट्ट म्हणजे त्याचा गोळा करून घ्या, ते कॉर्न वगैरे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे म्हणून. आता त्यात आईस्क्रीम स्टिक लावायचे आणि ते चांगलं घट्ट दाबून घ्यायचं. परफेक्ट, दाब जरा. छान. असे सगळं करून घ्यायचे आणि मैद्याच्या या गोळात आपल्याला ते सगळे सर्व बाजूने घोळवून घ्यायचे. छान. आणि हे मी इथे ना कॉर्नफ्लेक्स वाटून घेतलेत, जे आपण दिवाळीत चिवड्याला वापरतो ना, ते. जर हे नसतील तर रवा वापरा, रवा नाही तर मग ब्रेड क्रम्स वापरा. ते पण नसेल तर जाडे पोहे असतात, ते जाडसर जरा मिक्सरला वाटून घ्या आणि ते लावा. आता हे एक एक करून लॉलीपॉप गरम तेलात सोडायचे, हळूहळू सोडा. त्याला सर्व बाजूने तेल हे करून घ्यायचं व्यवस्थित. तर छान तळून झालं, ब्राउनिश मस्त. त्याचा सुगंध पण छान येतो. हे रेडी आहेत, या खायला.